ऐका पुढं. उठान देता वनरासाचे दिले रज्जू पाश धूम्रपाश निर्दळोनी ब्रह्मपाश नामे भोपाश जे दिले. अरे हनुमंतानं सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. मारुतीनं 7 पाशाची निवृत्ती करून टाकली. कुठलाच पास असणारा हनुमंताला बाधा करू शकत नाही. हो, अग्नी पास करू शकत नाही, डोंगर पास करू नाही, जल पास करू शकत नाही, संसाराचा पास करू शकत नाही, ब्रह्म पास करू शकत नाही. अनेक प्रयत्न करून बघितले, नाही जमलं करायला. ही हनुमंताची ख्याती आहे. राम नामाच्या वरती सप्तपाशाची निवृत्ती पावनिया स्वयंमारती गरजे त्रिजगती स्वानंदे. अरे 7 पाशामध्ये असणार आम्ही तुम्ही ग्रफलेले गेलेले तर पण हनुमंताचं तसं नाही. हनुमंताच्या मुखामधून अहोरात्र राम नाम चालू होतं, जप चालू होता भगवंताच्या नामाचा. हृदयामध्ये असणारा भगवंतच, डोळ्यामध्ये पाहण्याची दृष्टी भगवंतच, ऐकण्याची कानाची असणारी प्रक्रिया भगवंताचंच नाम ऐकायचं. आणि म्हणून हनुमंताला कुठलाच पाश बाधा करीत नव्हता. सर्व पाशाची निवृत्ती करून टाकली, समाप्ती करून टाकली. निशंक हनुमंत असणार आहे, काही बाधा होत नाही. कुठलाच पास जाळू शकत नाही, कुठलाच पास बांधू शकत नाही. अनेकांनी प्रयत्न केले बांधण्याचे, पण नाही हनुमंत बांधला गेला तर काय करू. काळपाश कर्मपाश जन्मपाश ब्रह्मपाश मायापाश मोहपाश जन्मपाश सातवा. हो, कर्म पास आहे, धर्म पास आहे, माया पास आहे. हो, संसाराचा असणारा घरताश्रमाचा पास आहे. हा, या ठिकाणी असणारे ब्रह्म पास आहेत. कुठलेही जरी पाशामध्ये 7 पाशामध्ये बांधायचा प्रयत्न केला हनुमंताला, पण नाही असणारा हा बांधला गेला. का फक्त हे असणारा महत्व महिमा कशाचा आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. अरे भगवंताला त्याचा महिमा कळाला नाही, वेदाला कळाला नाही, शास्त्राला कळाला नाही. फक्त कुणाला कळालाय याचा महिमा कळालाय. फक्त जे राम नाम घेत असणारे भक्त, त्या भक्ताला कळाला काय ताकद आहे रामनामामध्ये ती. हो, आणि ही ताकद हनुमंताला माहित होती म्हणून रामनाम विसरतच नव्हता. आपल्या आल्या आल्या ह्या शरीरानं काय काम करायचंय, चांगलं करायचंय का वाईट करायचंय. तसाच धर्मपास आहे, नीतीनं असणारा चालायचंय का अनितीनं चालायचंय, असे हे असणार आहेत. मग याच्यामध्ये जर धर्मपाशामध्ये हो कोण जे असणारे साधू संत आहेत ते धर्मनीतीने चालतात. ग्रथ आश्रमाचा पास आहे, त्याच्यात बांधल्या जातात. पहिला आधी स्त्रीच्या पाशामध्ये बांधला जातो, पुन्हा मुलाबाळाच्या पाशामध्ये बांधला जातो. आणि मुलाबाळाच्या स्त्रीचं बी कल्याण केल्याच्या नंतर नातवाच्या मध्ये गुंतल्या जातो. नातूमध्ये बी गुंततोच माणूस. हो, पुन्हा जास्तच प्रेम वाढत का तर म्हातारपणी जास्त नातवाची माया येते. याच्यामध्ये गुंतल्याचं असे कर्माचे असणारे आपल्या आपल्या पाशाचं बंधन आहे. पण हनुमंताला कुठलाच पाशामध्ये बंधन नव्हता. का जन्मताच असणारा तो दृढ पाशा, दृढ असणारी कसोटी याच्यामुळं कुठल्याही पाशाला लिप्त होत नव्हता. ही अवस्था हनुमंताची. मोह माया ममता हो, आणि पुन्हा कांता पास, पुन्हा कनक पास आहे, सोन्या पैसा याच्यामध्ये पासच आहे. बांधल्या जातो माणूस बांधल्या. स्त्रीच्या पाशात बांधला की पुन्हा हट्ट चालू होतो. शिंदे महाराज इथे बी भाव वाढला तरी चला सोनाराच्या इकडं पाशामध्ये बांधल्या जातो. का तर हट्ट पुरवायचा आहे स्त्रीचा. मग त्याच्यासाठी ग्रथ आश्रम शिव करायचंय का नाही शिव करायचं. हे पाशामध्ये पहिला पास ग्रथ आश्रम, याच्यात बांधला की मग कनक पास आला, अर्थ पास आला. हे सगळे पास त्या ठिकाणी त्याला लागून येतात. पण हनुमंताला पहिला तर त्याच पाशामध्ये नाही,
त्याच्यामुळे बाकीच्या पाशाचा तर विशेष घ्यायची गरज नाही अशी अवस्था आहे. सप्तपाशाची निवृत्ती रामे करी मारती हे राजाना चलती युक्ती पडे कोणती देहपाशी पहा, सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. भगवंताच्या फक्त नामधारक होता कोण? हनुमंत. आणि नामधारकापाशी काहीच कुठली बाधा येत नाही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भाव एक विठ्ठलाची प्रमाण, बाकी काहीच गरज नाही. फक्त मुखामध्ये राम नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्याच्या मुखामध्ये हे भजन आहे. आणि त्याच्यामुळे मग आता हे बाकीचे 7 पास जर या टिकून जर अलिप्त हनुमंत असेल तर सांगा कुठला पास बाधा करणार आहे पुन्हा? बाकी तर पास असणारे त्या ठिकाणी खोल जातात अशी अवस्था आहे. आठवा